गणेश पाटील आणि डॉक्टर श्याम पाटील ओमसाई पिसे टीमची सलामीर जोडी आपण पाहतोय आणि गोलंदाज झालेत विजय गुलवी. नॉन स्ट्राईक डॉक्टर श्याम पाटील. खारबाव विपक्ष सरवली यानंतरचा सामना असेल. दोन्ही टीम आपण तयार आहे. पहिला चेंडू विजय गुलवी. पहिला चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून फटका सजवलाय. इथे फिल्डिंग खूप चांगली करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र चेंडू सीमापार चाललाय, चौकार आलाय. पहिल्या चेंडूवर चौकार आज आपल्याला पाहायला मिळते, कारण की आता ज्या टीम आहेत सुपर 18 मध्ये त्या खूप चांगल्या टीम आहेत आणि हरल्या त्या टीम देखील खूप चांगल्या होत्या, कारण की त्या हरलेत म्हणून आपण इथपर्यंत आलोय हे देखील विसरून चालणार नाहीये. यानंतर प्रदीप जोशी साहेबांची टीम आहे ऍक्शन मध्ये. या चेंडूवर देखील चौकार आलाय. बघा, दोन्ही व्यवसायाने डॉक्टर आहेत, दोन्ही चांगले मित्र आहेत. एक खारबावचे डॉक्टर मनीष शिवारी आणि आपले पिसेचे डॉक्टर श्याम पाटील यांना षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे. डॉक्टर मनीष शिवारी यांच्याकडून डॉक्टर श्याम पाटील यांनी पारितोषिक आलेले आहे. मनीष शिवारी यांना देखील संधी असेल नंतर जेव्हा ते मैदानामध्ये उतरतील तेव्हा डॉक्टर श्याम पाटील लावतील. चांगला फटका पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन राम गुलवीला बीट केलाय. काय चांगली फलंदाजी करतात गणेश. पहिल्या 3 चेंडू मध्ये 3 चौकार. धावसंख्या 12. गणेश पाटील चांगले लय मध्ये आहेत. या वर्षी आपण पाहिलं तर खूप चांगला खेळ युवराज विनोद चंदू यांच्यापेक्षा गणेश या वर्षी चांगल्या टच मध्ये आहे. बघूया, फटका बसला आहे. साईनाथ गुलवीनं झेल कंप्लीट केला. अखेरकार विजय गुलवीनं या चौकारांचा पलटवार केलाय. फलंदाज गणेश पाटील ला झेलबादच्या स्वरूपात बाद करण्यात यश मिळवलेले आहे. साईनाथ गुलवी मिड ऑफला आहेत. सनी पाटील टीमचे माजी कॅप्टन. नक्की सनी एक खूप चांगला शांत स्वभावाचा खेळाडू आहे. ओमसाई पिसे टीमच्या बरोबर गेली कित्येक वर्ष हा चेहरा आपण पाहतोय आणि टीमनं देखील त्यांना कॅप्टन देखील दिलं होतं. सध्या यष्टीरक्षक आहेत. फलंदाज देखील चांगले म्हणून आपण त्यांना स्पर्धेतून पाहिलेले आहे. बघूया, इथे अपील जरूर केली. पंचांचा इशारा आलाय लेग बाईच. धावसंख्या आपण पाहतोय 13. 13 धावा, 5 चेंडू. क्या बात आहे. काय टायमिंग आहे, काय ताकद, नजाकत. डॉक्टर श्याम पाटीलला पहिले चेंडू षटकार ठोकून या सुपर 18 ची सुरुवात धूम धडाक्यात केलेली आहे. 13+6 19. पहिल्या ओव्हर मध्ये 19 धावा. टीमचे कॅप्टन सुनील
गुलवी खूप जिद्दी खेळाडू आहेत. राम गुलवी, सुनील गुलवी, विजय गुलवी, सीताराम गुलवी. सीताराम गुलवीनी या टीमसाठी देखील खूप मेहनत घेतलेली आहे. सलामीला नेहमीच त्यांनी येऊन आपल्या डावाला सुरुवात केली होती विजय गुलवी यांच्या सोबत. मात्र सध्या क्रिकेट पासून दूर आहेत, मात्र टीमच्या सोबत कायम पाहायला मिळत आहेत. धन्यवाद सीतारामजी गुलवी. पहिला चेंडू पूर्णपणे ताकद लावली होती या चेंडूवर सुनील गुलवीनं. मनोज गुलवी एक टीमचा खूप हौशी खेळाडू आहे. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात डॉट चेंडूने केलेली आहे. धावसंख्या 19. चेंडूला हलक्या हाताने टॅप केला आहे. चेंडू अगदी डीप मधून उचललाय. एक सिंगल धाव. धावसंख्या 20. 8 चेंडू मध्ये 20 धावा आलेत. जनमन सरवली आणि श्री कालिकामाता खारबाव यानंतरचा सामना. काय ताकद आहे बघा. 2 वेळा आवाज आला तोंडातून. दोन्ही चेंडू यष्टीरक्षकाकडे गेलेले आहेत. अगदी पूर्णपणे ताकद लावून सुनील गुलवी टीमचे कॅप्टन या सामन्यासाठी मेहनत घेत आहेत. गुड बॉलिंग. बघूया स्टेट ड्राईव्हचा फटका. अनंता गुलवीची फिल्डिंग. 2 धावा इथे पूर्ण झाले आहेत. 2 चेंडूंवर आवाज आला, 2 चेंडू डॉट गेले. 2 चेंडूंवर आवाज आला नाही, 2 चेंडूंवर धावा गेलेत. क्या बात आहे. 22 धावा. इथे बघा, इथे आवाज आला, पुन्हा चेंडू डॉट. वा, गुड बॉलिंग. साईनाथ गुलवी देखील असतात, कारण की 3 चेंडूंवर आवाज आला. 3 चेंडू यष्टीरक्षकाने घेतलेत. इथे चेंडू स्लॉग सेफ केलेत. बघूया राम गुलवी थोडीशी चुकी करतायत. जिथे 1 होती तिथे 2 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये ज्या 19 आल्या होत्या त्या धावांवर पांघरून टाकलाय कॅप्टन सुनील गुलवीनं. धावा दिले त्यावर मध्ये फक्त 5. चांगलं कमबॅक. धावसंख्या 24. त्यांच्याकडे श्याम, नक्कीच विनोद गुलवी एक चांगले फिरकी गोलंदाज आहेत. 12 चेंडू आणि 24 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाज विनोद गुलवी. इथे वाईटचा इशारा आलाय. यानंतर सरवले आणि खारबाव दोन्ही टीम आपण तयार आहे. दुसरा सामना ओमसाई पीसी आणि एजी स्पोर्ट निंबवली असा सुरू आहे. धावसंख्या आपण पाहतोय 25. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. ओमसाई पीसे टीम देखील एक कंप्लीट टीम आहे. या टीमकडे पंढरी पाटील हे चांगले लक्की खेळाडू आहेत. पायचीची अपील, पंच सहमत नाही आहेत. बघूया इथे दुसरी धाव पूर्ण केली आहे. नक्कीच 2 इष्टाच्या स्वरूपात इथे धावा आलेत. धावसंख्या 27.
बघूया सनी पाटीलनं चेंडू पॉइंट रिझल्टला खेळलेला आहे. एक सिंगल धाव आली. धावसंख्या आपण पाहतोय ती 28. जोशी साहेब, प्रदीप जोशी साहेब, आपण पंचासोबत चर्चा करा.
नक्कीच इथून निंबवली संघाला 2 धावांचा पेनल्टी फलंदाजाला बाद न केल्यामुळे जाहीर झालेला आहे. नक्कीच आम्ही त्या 2 पॅनलच्या धावा ऍड करतोय. धावसंख्या 28 प्लस 2 30 धावा लागलेली आहेत. इथे पायचीची अपील मोठी विकेट डॉक्टर श्याम पाटील यांना परतावं लागेल. ठीक है सर, ऐसा कुछ हुआ रहेगा अगर मैदान में कोई बैट्समैन को आउट नहीं कर रहे तो पेनल्टी तुरंत देना है आपको. दोनों एंड से अगर बल्लेबाज दौड़े पिच पे तो आउट करना है. जिस एंड पे थ्रो आएगा उधर बल्लेबाज को आउट करना है. नहीं करेगा तो तुरंत पेनल्टी दे देना. दोन्ही खेळाडू एकाच नावाचे आहेत. फलंदाज विनोद आणि गोलंदाज देखील आहेत विनोद. डॉट बॉल. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. ओव्हर नंबर 3 धावसंख्या 30. इथे हा चेंडू देखील शरीरावर आदळतोय. एक सिंगल धाव लेगबाईच्या स्वरूपात. धावसंख्या 31. 31 धावा. 17 चेंडू टाकून झालेत आणि 31 धावा लागलेले आहेत. विनोद गुलवी क्या बात आहे. इथे देखील लेगबाईचा इशारा येईल. लेगबाईचा इशारा येईल नक्कीच. 3 ओव्हर 32. तीन ओव्हर 32. बघूया शेवटची ओव्हर. राम गुलवी काल चांगल्या अगदी नवीन ऍक्शन मध्ये चेंडू टाकले होते. गोलंदाज राम गुलवी. चला चला स्पीडअप करा मित्रांनो. यानंतरच्या दोन्ही टीम कॅप्टन आपण तयार आहे. श्री कालिका माता खारबाव आणि छानमन सरवली. बघूया सनी पाटील आणि राम गुलवी. चौथं ओव्हर. पहिला चेंडू. हा चेंडू स्वेर असेल. पंचांचा इशारा आलाय वाईट. धावसंख्या 33. राम गुलवीनं रनअप मध्ये देखील खूप बदलाव केलाय. अगदी स्लोवर रनअप पाहायला मिळतोय. टप्प्याटप्प्याने धावतायत पावलं मोजून. स्विंग अँड मिस. चांगला चेंडू. अतिशय चांगल्या टप्प्यावर हा चेंडू ठेवला होता. डॉट बॉल. जो वाईट चेंडू टाकला होता त्याची भरपाई या चेंडूवर पूर्ण केलेली आहे. धावा आहे 33. इथे चेंडूला अगदी लेट कट खेळलेत. बघूया एक धाव पूर्ण केली.
दुसरीचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव इथे पूर्ण झालेली आहे. आणि चांगला क्रिकेट सुनीलने देखील केलाय. लगेच बेस स्ट्रिप केलं होते. जसा सनी बॉक्स मध्ये आला तशी बेस स्ट्रिप केली आणि डेड बॉल आलाय. 2 धावा. धावसंख्या आपण पाहतो 35. पहिल्या ओव्हरला 19, दुसऱ्या ओव्हरला 5, तिसऱ्या ओव्हरला 5 आणि 2 धावा पेनल्टी. आणि आता चौथ्या ओव्हरचे 2 चेंडूमध्ये धावा आले 3. बघूया चेंडू हवेमध्ये. साईनाथ गुलवी झेलच्या खाली, त्यात चुकी होणार नाहीये. फलंदाज सनी पाटील जेलबाद. 35 वर तिसरा धक्का लागलाय. न्यू बॅटर चंदू. नक्की ज्या वर्षी चंदू, विनोद, युवराज चा फॉर्म कुठेतरी आपल्याला खराब पाहायला मिळतोय. खूप चांगले खेळाडू ओमसे पिसे संघामधून या खेळाडूंनी खेळताना खूप कमी, अगदी आपण खेळामध्ये पाहिलं तर जास्त प्रसिद्धी या टीम मधून मिळवली होती. चे 3 चेंडू आहेत चौथ्या ओव्हरचे. राम सराव करतोय. खूप चांगला बदलाव केला आहे आपल्या गोलंदाजीमध्ये. बघूया चंदू आणि विनोद ही जोडी खेळपट्टीवर. 35 धावा लागलेत. पहिल्या इनिंगचे 3 चेंडू शेष. राम क्या बात आहे. चांगली फिल्डिंग इथे विजयनं सोडलाय, मात्र विनोदनी पकडलाय आणि इथे 3 धावा चंदूनं पूर्ण केलेत. वेताल कोपर संघाचे माजी कॅप्टन आणि आपल्या संघटनेचे उपाध्यक्ष रोहित शेठ म्हात्रे, त्यांच्या सोबत अनिल म्हात्रे, दोन्ही खेळाडूंचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. अनिल भाऊ, रोहित भाऊ म्हात्रे, आपण यायचं कॉम्बॉक्स मध्ये. अनिल म्हात्रे हे देखील एक आपल्या संघटनेचे चांगले सदस्य आहेत. रोहित म्हात्रे उपाध्यक्ष आहेत. दोन्ही वेताल कोपर टीमचे कॅप्टन राहिलेले आहेत. वेलकम. इथे फटका उडवला आहे. बघूया झेलच्या खाली विनोद, चांगला झेल आणि ते फलंदाज विनोद झेलबाद. विनोदनं विनोदचा झेल टिपलाय. बघा नक्कीच मित्रांनो, झेल क्रिकेटमध्ये खूप महत्वाचे असतात. आपण चर्चा करत होतो रोहित शेठ म्हात्रे आणि अनिल म्हात्रे यांची. वेताल कोपर टीम जरी दौऱ्यावर नसली तरी मात्र या 2 खेळाडूंनी महत्वाची उपस्थिती स्पर्धेला 2 दिवस का होईना दिलेली आहे. खूप खूप स्वागत आपला डेल्टिन ग्राउंड दमन चषकामध्ये. शेवटचा चेंडू आहे आणि रामदास म्हात्रे ओमसाहेब पिसे संघाचा एक सिनियर खेळाडू, माजी कॅप्टन. मला वाटतं रामदास म्हात्रे देखील जोशीचे आपले संघटनेचे सदस्य आहेत. यस, धावा बनल्यात 38. शेवटचा एक चेंडू आहे. क्या बात आहे. बॅट आधीच फिरली, चेंडू आलाय डॉट. पहिल्या इनिंग मध्ये धावा बनवलेत नाणेफेकी हरल्यानंतर ओमसाहेब पिसे संघानं 38 आणि विजयाचं लक्ष 39. चला आपण रोहित शेठ म्हात्रे आणि अनिल भाऊ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते पुढील दोन्ही टीम दरम्यान नाणेफेकी करूया. किशोर पाटील तयार आहेत, तर एका बाजूला महेंद्र पाटील. क्या बात आहे. म्हणजे बंधू आहेत किशोर पाटीलचे महेंद्र आणि सर्व टीमचे कॅप्टन महेंद्र पाटील. वा, दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा. कॅमेरा प्रिन्स मूवीज कॅमेरा वेलकम. संतोषजी तरे आपले लॉर्ड कमिटी मेंबर आहेत. संतोषजी तरे आपलं देखील स्वागत. नक्कीच संजयभाई म्हात्रे साहेबांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. बघूया नाणेफेकी सरवली संघाच्या बाजूने लागली. निर्णय कलवा फिल्डिंग संतोषजी तरे
आपले लॉट कमिटी मेंबर आणि आपले सन्माननीय अध्यक्ष संजयभाई म्हात्रे तसेच आपले रवींद्र तरे सर तिन्ही खेळाडू पाहुण्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत डेल्टेन मैदान. क्या बात आहे. जगदीप घरात, शेखर पाटील आणि प्रवीण पाटील नक्कीच आपल्या वेताल कोपर टीमचे सदस्य आपण देखील यायचं कॉम्बॉक्स मध्ये. नक्कीच रोहित शेठ म्हात्रे आपल्या संघटनेचे उपाध्यक्ष यांच्याकडून या दमन चषकासाठी 5,000 रुपयाचा धनादेश जोशी साहेबांकडे जमा झाले. धन्यवाद. रवींद्र तरे सर आपलं स्वागत आहे. या आपण कॉम्बॉक्स मध्ये पहिल्या दिवशी खूप चांगली सहकार्याची थाप आमच्या पाठीवर ठेवली. सरांनी अगदी पहिल्या दिवशी 10 सामन्यातून चांगलं समालोचन माझ्या सोबत केलं होतं. खूप खूप धन्यवाद रवींद्र तरे सर. चला फलंदाज पाठवा लगेच. निंबवली टीम पाणी, यस पाणी पिऊन घ्या. खूप चांगल्या ट्रॉफीज आपण पाहतोय. दमन दौऱ्यासाठी हरिभक्त पारायण वैकुंठवासी श्रीधर शंकर केनी आमने यांचे नक्कीच चिरंजीव आमने टीमचे कॅप्टन मनोहर श्रीधर केनी यांनी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्पॉन्सर केली. त्यानंतर आपले पुंगे ग्रामपंचायतचे माजी सरपंच जितेंद्र दयानंद पाटील साई कृपा एंटरप्राइजेसचे मालक यांच्याकडून देखील आपल्याला त्यांच्या स्वर्गवासी मातोश्री इंद्रबाई दयानंद पाटील यांच्या माध्यमातून ट्रॉफी. त्यानंतर आपण पाहतो गिफ्ट हॅम्पर माजी अध्यक्ष अरविंदजी भोरी साहेबांकडून आणि एक गिफ्ट हॅम्पर आहे नक्की स्वर्गीय मोहन शेठ चौधरी यांच्या स्मरणार्थ पद्मकर शेठ मधुकर चौधरी आणि दिनेश मोहन शेठ चौधरी यांच्या माध्यमातून हे सुंदर गिफ्ट हॅम्पर. सर्वांचं विशेष धन्यवाद देऊया आपण. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय कुंदनजी पाटील साहेब, अध्यक्ष संजयभाई म्हात्रे साहेब आणि आपले संपूर्ण भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ सचिव प्रदीप जोशी साहेब यांच्या सर्वांच्या वतीनं सर्व दानशूर दात्यांचं मनापासून धन्यवाद आणि आभार. नक्कीच कारभाव टीमलाही जर्सी दिलेली आहे. हेमराज वतारी यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. खूप चांगली जर्सी. डॉक्टर मनीष शिवारी खुश आहेत कारण की ते डॉक्टर श्याम पाटीलना बक्षीस लावलं होतं. आता डॉक्टर श्याम पाटील लावतील यानंतर डॉक्टर मनीष शिवारी यांच्यावर चौकार षटकारासाठी 1000 रुपये लावले होते. माहिती आम्हाला दिली होती जोशी साहेबांनी आणि आता बघूया डॉक्टर श्याम पाटील कडून कोण माहिती देतील. हेमराज वतारी यांचा आपण विशेष धन्यवाद जोशी साहेब आणि संपूर्ण श्री कालिका माता कारभाव टीमच्या वतीनं कारण की चांगली जर्सी त्यांनी दिलेली आहे दमन चषकासाठी. हे पाठबळ खूप महत्वाचं आहे. कुठलाही कार्यक्रम करण्यासाठी आर्थिक सहकार्य ची मदत होणं खूप महत्वाचे असते. जाऊया मॅचच्या दिशेनं. धावा बनवायचे 39. विजय आणि साईनाथ गोलंदाज आहेत मधुकर. पहिला चेंडू शरद विकेट खेळले. चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअरला. क्षेत्ररक्षक वेगाने चाललेत मात्र चेंडू त्यांना बीट करून चाललाय सीमापार. पहिले चेंडू ठोकलाय विजय गुलवीनं चौकार. वेलकम रवींद्र तरे सर. मित्रांनो सर्वांना शिव जयंतीच्या आपल्या राजाच्या जयंतीच्या शुभेच्छा. रयतेचा राजा नक्की ज्यांच्या मुलाच मंदिरावरचा आपले कलश आणि दारासमोरची तुलस जिवंत आहे अशा राजांना आपला त्रिवार मानाचा मुजरा. धावा सर 39चं लक्ष आहे. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून निंबवली संघाची
सुरुवात विजयीने धूमधडकीत केलेली आहे आणि या चेंडूवर टोकलाय षटकार. म्हणजे विजयनं पहिल्या ओव्हरमध्ये 19 दिल्यात, त्याला प्रत्युत्तर देताना 2 चेंडूमध्ये 10 बनवलेत. पुढील आवाज आपण ऐकूया रवींद्र तरे सरांचा. मधुकर यांचा पुढचा चेंडू हळूच कट करून थडम्यांच्या दिशेने जातोय. एकोणचाळीस धावांचं लक्ष. मधुकर पुन्हा एकदा शॉट थडम्यांच्या दिशेने चेंडू जातोय. हिट करण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र एका धावेवर समाधान मानावं लागतंय. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींना मानाचा मुद्रा. एजी स्पोर्ट्स निंबवली आणि ओम साई पिसे या दोन्ही संघादरम्यान चालू असलेला हा सामना. मधुकर स्वतःच्याच फॉलो थ्रो मध्ये कलेक्ट करण्याचा प्रयत्न, गचाळ क्षेत्ररक्षण होत आहे. हाना मध्ये दुसरी धाव मात्र पूर्ण करण्यासाठी भरपूर संधी होती, परंतु माहित आहे की सलामीची जोडी जर चांगल्या धावा या ठिकाणी जमा करतायत तर कुठल्याही प्रकारचे रिक्स या ठिकाणी घ्यायला कबूल नाहीत, कारण हे सामने आजच्या अत्यंत महत्वाचे आहेत. पहिल्या 2 दिवसामध्ये आपल्याला काही संधी होत्या, परंतु आज मात्र आपल्याला विजय प्राप्त करावाच लागेल. पुन्हा एकदा जोरदार प्रहार, पॉइंटच्या दिशेने चेंडू कलेक्ट होते. एकच धाव, धावसंख्या झाली ती 13. षटक समाप्त होते. खऱ्या अर्थाने चौकार आणि षटकार खाल्ल्यानंतर थोडासा कमबॅक करतोय, परंतु धावसंख्या मात्र साजेशी. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींचा जन्म झाला. गनिमांच्या तावडीतून सर्वसामान्य जनतेला, या महाराष्ट्राला स्वराज्य मिळवून देणारा विश्व प्रसिद्ध राजा आणि गोलंदाजीसाठी तयार अनिल ओमसाई पिसे. फलंदाजीसाठी तयार विजय. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु छान कलेक्शन. 2 धावा मात्र रोखू शकत नाही. आपण पाहतोय डेल्टिंग क्रीडांगणावर आजचा हा 3रा दिवस, फिनाले डे. या फिनाले डेच्या दिवशी आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. भिवंडी ग्रामीण पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार, पाहूया होईल का चौकार. यस,
पंच पटेलजी आणि हर्षदजी. आपण पाहतोय की बलसाड क्रिकेट संघटनेचे दोन्हीही पंच. धावसंख्या झालेली 19. सोळा चेंडूमध्ये अजूनही 20 धावांची गरज आहे. आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज अनिल याला. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा काढल्या गेल्या त्या प्लस पॉइंट असतील निंबवली संघासाठी. आणि आता मात्र गॅपच्या दिशेने चेंडू होते. 2 धावा पूर्ण होत आहेत. फेक होते. धावसंख्या झाली ती 21. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु पटेल जी आमचे जबरदस्त पंच आहेत नाकारतायत. बीट होतोय फलंदाज निर्धाव चेंडू. आतापर्यंत अनिल यांनी आपल्या गोलंदाजीतून जवळजवळ 8 धावा दिल्यात. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. क्या बात आहे, जबरदस्त मारा. अचूक आणि निर्धाव चेंडू टाकतोय. वेध घेतोय फलंदाजाचा. नहीं आपने हुआ कितना 21. अजून 18 धावांची गरज आहे अनिल मार्गस्थ. ओहो, थोड्या दिशाहीन चेंडूचा समाचार घेऊन वाढ शॉट. अतिशय खराब क्षेत्ररक्षण. आपण पाहतोय की संघ अशा स्थितीत असताना अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण संघाला कुठेतरी मारक ठरणार आहे. पण काय ग्लान्स केला होता. जबरदस्त चौका मिड विकेटच्या दिशेने मारलेला जबरदस्त हा देखना चौकार म्हणावा लागेल. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटना आयोजित दमन दौरा दिवस 3रा अंतिम आणि फिनाले डे. 12 चेंडू 14 धावांची गरज. 25 धावा आपल्या खात्यामध्ये जमा. कदाचित हा जर चौकार वाचवण्यात यश झालं असतं, यश मिळालं असतं तर एक वेगळी रणनीती पाहायला मिळाली असती. कारण आता जो गोलंदाज आलाय विनोद यांच्या गोलंदाजीला कोण विसरेल. जबरदस्त फिरकी गोलंदाजी मारा करणारा. बरेचशा अंशी 4थं षटक सुद्धा टाकतात. पण त्यांना माहिती आहेत की 12 चेंडू आणि धावा कमी आहेत. त्यामुळे विनोद यांची गोलंदाजी अतिशय महत्वाची ठरणार आहे. आणि पाहूया व्हॉट अ शॉट. जबरदस्त चौकार. क्या बात है. या वेळेला पॉझिटिव्ह माइंड क्रिकेट खेळत आहेत संपूर्ण आत्मारामजी गुळवी साहेबांच्या नावानं खेळणारा हा संघ AG स्पोर्ट्स निंबवली. डेल्टिन क्रीडांगणावर त्यांचे सामने झाले होते, त्यामुळे या पिचचा त्यांना अनुभव आहे. आणि पिसे संघ सुद्धा चांगली लढत देण्याच्या प्रयत्नामध्ये. आता मात्र हा रिव्हर्स चौकारामध्ये संघाची धावसंख्या 29. पाहूया. आणि हा नक्कीच दिशाहीन चेंडू. यस, वाईड. धावसंख्या झाली ते 30. आता मात्र पूर्णपणे सामन्यामध्ये कमबॅक करतोय AG स्पोर्ट्स निंबवली. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न. आणि आता मात्र पंच सहमत नसतील, कारण एसटीच्या वरून बरोबर चेंडू गेलाय. या डेल्टिन क्रीडांगणाचा जर आपण विचार केला तर इथे जे वारे आहेत ते दिवसभर तुम्हाला वाहताना दिसतील. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. पहा गोलंदाजी. पहिल्या चेंडूत चौकार खाल्ल्यानंतर कशा प्रकारे कमबॅक करतोय.
पहिला चौकार, दुसरा वाईड आणि लगातार 2 चेंडू डॉट. 9 चेंडू 9 धावा. अत्यंत महत्वाच्या चेंडू टाकण्याकडे विनोद याची वाटचाल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. हो हो, व्हॉट अ बॉलिंग. आमचे स्कोरर जबरदस्त हुशार आहेत, एकदम लक्ष ठेवून आहेत. क्या बात आहे. विनोद यांची गोलंदाजी आता मात्र संघासाठी खूपच सकारात्मक. पुन्हा एकदा कट केलेला चेंडू आणि मात्र एक धाव नक्कीच पूर्ण होईल. 7 चेंडू 8 धावा. मला वाटतं अनिल याच्या शेवटच्या चेंडूवर जो चौकार गेला, तो जर चौकार गेला नसता तर सामन्याची स्थिती थोडी वेगळी असती. पण क्रिकेटमध्ये फक्त जर तर आपण म्हणू शकतो, इतर सर्व गोष्टी म्हणण्यासाठी क्रिकेटमध्ये जागा नसते. यस, विनोद. पुन्हा एकदा हळूच कट केलेला चेंडू शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने जाताना आणि आता मात्र एकच धाव. शेवटच्या षटकामध्ये धावा शिल्लक आहेत 7 आणि चेंडू असतील 6. क्या बात आहे. जबरदस्त सामना आपण पाहणार आहोत, कारण शेवटच्या 6 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. किती धावा दिल्या विनोद यांनी. पहिल्या चेंडूवर चौकार खाऊन सुद्धा 7 धावा दिल्या विनोद यांनी. क्लास गोलंदाजी. हमेशा कहा जाता है क्लास कभी मरता नहीं. वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात निवडक सवंगड्यांसह हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली माझ्या राजांनी. आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपतींचा इतिहास आम्ही उलगडणार आहोत. गोलंदाज नेम मग पहिला होता तो पण मधुकर, तो दुसरा का? ओके ओके ओके. शिक्षक आमचे. यस, मधुकरजी बजागे अत्यंत महत्वपूर्ण षटकासाठी तयार. वापी एंड कडून जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. व्हॉट अ बॉलिंग. आपण पाहिलं की विनोद यांनी संघ संकटात असताना जी गोलंदाजी केली ती संघासाठी अत्यंत महत्वाची आहे. पण आता मात्र तशीच सुरुवात मधुकर बजागे यांच्या गोलंदाजीतून. पूर्णपणे अनुभव. 5 चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवा तसा बॅटच्या पट्ट्यात नाला. ग्राउंड शॉटने 2 टप्प्याने चेंडू कलेक्ट होतोय. मला वाटतं जर आपण विकेट किपर पेक्षा जर आपण गोलंदाजाकडे चेंडू फेकला गेला असता तर थोडीशी वेगळी दिशा आपण पाहिली असती, कदाचित रन सुद्धा वाचला असता. 4 चेंडू 5 धावा. हा चेंडू अत्यंत महत्वाचा असणार आहे. काळोराम सरांना पहिल्या दिवसापासून सांगतच आलोय आम्ही की एक ओव्हर अत्यंत महत्वाची जे विनोद यांनी टाकले आहे आणि जबाबदारी मात्र मधुकर यांच्यावर आहे. जबरदस्त चेंडू होता. एक धाव पूर्ण होते. पाहूया काय घडतंय. पुन्हा एकदा अशाच पद्धतीने थ्रो करून या 2 धावा पूर्ण. परंतु आपल्या संघासाठी या 2 धावा करत असताना दमछाक होते खेळाडूची. 3 चेंडू 3 धावांची गरज. पाणी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत क्षत्रिय कुलवंत बहुजन पालक हिंदवी स्वराज्य संस्थापक राजा शिवछत्रपतींचा शिवजन्मोत्सव सोहळा शिवनेरी किल्ल्यावर नव्हे तर अखंड विश्वामध्ये साजरा केला जात असताना आपली आजही मान अभिमानाने फुलून जाते. आपण या क्रीडांगणावर काही फ्लॅग बघू शकता. या भगव्याचा मान शान आन बान राजांनी नेहमी राखला. हळूच कट केलेला चेंडू, चांगली फिल्डिंग होते. काय घडेल शेवटच्या चेंडू पर्यंत. आता मात्र रसिकांची मनं जिंकून घेतोय गोलंदाज. मधुकर यांच्या गोलंदाजीवर आत्ताचा जो चेंडू टाकला जाणार आहे त्यावर जर कुठली धाव आली नाही तर शेवटचा चेंडू हा हृदयाचे ठोके वाढवणारा असेल. कारण ह्या क्रीडांगणावर शेवटच्या चेंडूमध्ये 2 आणि 3 धावा काढताना बऱ्याचशा संघांना पराभव पत्करावा लागलाय. पण एक मात्र नक्की आहे की सलामीची जोडीच खेळते अजून. हो, व्हॉट अ शॉट. आणि आता मात्र जल्लोष होतोय का. खूप खूप अभिनंदन एजी स्पोर्ट्स निंबवली. खऱ्या अर्थाने दोन्ही संघांचं मी अभिनंदन करेन की 39 धाव नॉकआउटचा सामना. आणि आपण पाहिलं की संघर्ष दोन्ही टीम कडून. हार्डलक विनोद दादा आणि त्यांची टीम, मधुकर सर आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. चांगली गोलंदाजी केली. कारण आपण पाहतोय की अशा स्थितीत सामना ठेपला होता की आपला संघर्ष हा अटळ होता. पण या संघर्षामध्ये आपल्या सर्व खेळाडूंनी चांगली साथ दिली. तिसऱ्या चेंडूमध्ये जो चौकार गेला त्या चौकारांची मॅचला सुरुवात झाली. यानंतर सुद्धा एक मोठा सामना आपण अनुभवणार आहोत. मॅन ऑफ द मॅच विजय. मॅन ऑफ द मॅच विजय. आपण यायचंय विजय. दमन दौरा 2026 साठी भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या वतीनं स्वर्गीय इंदिरा दयानंद पाटील यांच्या स्मरणार्थ साई कृपा एंटरप्राइजेस जितेंद्र दयानंद पाटील माजी सरपंच डुंगे यांच्या वतीनं